पदार्थ पहिला। तर पहिल्या प्रकारासाठी ते मी कोवळे तुरीचे दाणे घेतले, म्हणजेच तुरीचे सोले घेतले आहे। आणि बघा, हे तुरीचे सोले धुवून घ्यायचे आहेत। तर एका पाण्याने मी हे सगळे तुरीचे दाणे धुवून घेते आहे। आता थोडंसं वाटण करायचं आहे। त्यासाठी मी हे 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं तेल घातलं आणि आपल्याला हे कांदे छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर मीडियम फ्लेमवरती मी हे सतत हलवत कांदे भाजून घेतले। तर आपल्याला कांदे तांबूस होईपर्यंतच भाजायचे आहे। तर बघा, छान हे तांबूस झालेले आहे। आता यामध्ये मी सुकं खोबरं घातलं। तर सुकं खोबऱ्याचे इथे काप करून मी घातले आहे। तुम्ही हवं तर हे सुकं खोबरं किसूनसुद्धा घेऊ शकता। आणि आपल्याला हे खोबरंसुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, आपलं खोबरंसुद्धा छान खरपूस असं भाजून झालं आहे। आता यामध्ये मी फुटाण्याची डाळ घातली आहे, सोबतच अर्धा चमचा इथे मेथीदाणे घातले आणि हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। फुटाण्याची डाळ आणि मेथीदाणे अगदी पटकन भाजून होते, खूप जास्त याला वेळ लागत नाही। आता हे सगळं मी थंड करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी बारीक अशा आपल्याला हिची पेस्ट करून घ्यायची आहे। तर बघा, अगदी छान बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे। आता त्याच भांड्यामध्ये मी तेल घालते आहे। तर 2 मोठे चमचे तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली। आता मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण इथले घालते आहे आणि आपल्याला हे वाटण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर वाटण छान काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती सतत फिरवत आपल्याला हे वाटण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। सोबतच इथे मी पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे। तर बघा, मीडियम फ्लेमवरती मी 3-4 मिनटासाठी हे छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि बघा, भरपूर असं तेलसुद्धा याला सुटलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा हळद घेतलं, चवीनुसार 1 चमचा मीठ घातलं आहे, 1 चमचा धने पावडर घातलं आणि हे सुद्धा छान परतून घेते। तर हे बघा, मी याला देखील अर्ध्या मिनटासाठी छान परतून घेतलं। तर आपली खमंग अशी ही फोडणी झालेली आहे। आता यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो चिरून घातला आणि जे तुरीचे दाणे पाण्यामध्ये घातले होते ते तुरीचे दाणे इथे घालून घेते। तर या प्रकारासाठी कोवळे असलेलेच तुरीचे दाणे घ्यायचे। तर सगळे तुरीचे दाणे जे होते मी ते यामध्ये घातले आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। बघा, आतापर्यंत गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली होती। आता सगळं व्यवस्थित फिरवून घेतलं आणि 1 मिनटासाठी झाकून ठेवलं, त्यामुळे आपला टोमॅटो सॉफ्ट होईल। आता इथे मी गरम पाणी वापरते। मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटणं लागलं, त्यामध्ये मी गरम पाणी घातलं आणि आणखी इथे मी 1 ग्लास गरम पाणी घातलं। तर तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं। आता पाणी घातल्यावर सगळं एकदा ढवळून घेते आणि आता यामध्ये 1 चमचा काळा मसाला घातला, हे सुद्धा एकदा मिक्स करून घेतलं आणि आता झाकून ठेवते। आपल्याला जोपर्यंत तुरीचे दाणे शिजत नाही तोपर्यंत झाकून ठेवायचं आहे। तर भरपूर उकळ्या देखील आलेल्या आहे आणि तुरीचे दाणे म्हणजे सोले देखील व्यवस्थित शिजलेले आहे। एखादा तुरीचा दाणा दाबून बघायचा। तर मी 1 दाणा दाबून बघितला, अगदी व्यवस्थित शिजलेला। आता यामध्ये चिरून कोथिंबीर घातली आणि अगदी मस्त असं हे विदर्भातील प्रसिद्ध तुरीच्या दाण्याचं आळण झालेलं आहे। तुम्ही याला तुरीच्या दाण्याची आमटी देखील म्हणू शकता। तर अगदी भन्नाट चवीचं हे तुरीच्या दाण्याचं आळण तयार झालं आहे आणि अगदी मस्त चवीला लागतं। सीझनमध्ये एकदाच मिळणारे हे तुरीच्या दाण्याचं आळण एकदा नक्की ट्राय करा, कारण इतकं अप्रतिम लागतं की तुम्ही तुरीचं सीझन संपेपर्यंत हे तुरीचं आळण नेहमी खाल। तर अगदी झटपट असं पण अप्रतिम चवीचं आणि चमचमीत असं हे तुरीच्या दाण्याचंच म्हणजे तुरीच्या सोल्याचं आळण तयार झाला आहे। तर आपला हा पहिला पदार्थ एकदा नक्की ट्राय करा, कारण हा चवीला जितका अप्रतिम लागतो तितकाच बनवायला देखील खूप जास्त वेळ लागत नाही आणि खरंच सांगते, हा विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा। तर आता इथे दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहेत। आता हे तुरीचे जरड असलेले मी सोले घेतलेले आहेत। तर बघा, भरपूर असे जरड हे सोले आहे। आता हे तुरीचे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर एका पॅनमध्ये मी दाणे घातले, त्यावरती अगदी थोडंसं तेल घातलं। तर पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा इथे तेल घातलं आणि आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहे।
तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला तुरीचे दाणे छान डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर बघा भरपूर असे तुरीचे दाण्याला डाग लागले, व्यवस्थित तुरीचे दाणे भाजून झाले। तर यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या सोबतच कोथिंबीरचे थोडेसे देठ घेतले आहे आणि हे सुद्धा भाजून घेते आहे। मिरच्या आणि लसूण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। तर आणखी मी 2 मिनिटांसाठी हे सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलं आणि आता हे थंड करून घेतलं। आता हे थंड झालं आहे, तर आता मिक्सरमध्ये मी वाटून घेते आहे। तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता व्यवस्थित असं हे वाटून झालेलं आहे। तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर त्याच पॅनमध्ये मी तेल घातलं, 1 चमचा तेल घातलं, 1 चमचा मोहरी घातली आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातला। सोबतच कढीपत्त्याचे 3 ते 4 पानं मी चिरून घेतले आणि हे सुद्धा यामध्ये घातले। आता कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेते। तर बघा कांदा छान लाल झाला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि 1 चमचा लाल तिखट घातलं, चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलं आणि 1 टोमॅटो इथे चिरून घेतला। तर मोठ्या साईजचा हा टोमॅटो आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते, त्यामुळे आपला टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल। आणि आता इथे मी झाकून ठेवते आहे। तर फक्त 1 मिनिटासाठी झाकून ठेवते। बघा व्यवस्थित 1 मिनिटानंतर वाफ आलेली आहे आणि टोमॅटो देखील छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण जे तुरीच्या सोल्याचंच म्हणजे तुरीच्या दाण्याचं वाटण केलं होतं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसणासोबत, ते यामध्ये घालते आणि अगदी लो फ्लेमवरती हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम अजिबात हाय किंवा मीडियम ठेवायची नाही, तर लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता इथे मी झाकून ठेवते। तर फक्त आपल्याला इथे हे 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। छान याला दणदणीत वाफ आली की आपले हे अप्रतिम चवीचे असे दाण्याची चटणी तयार झाली आहे। तर बघा 1 मिनिटानंतर झाकण काढलं। आता भरपूर यामध्ये कोथिंबीर मी चिरून घातली आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर अगदी मस्त अशी ही तुरीच्या दाण्याचीच म्हणजे सोल्याची चटणी तयार झाली आहे। तर हा देखील पदार्थ विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि अगदी झटपट बनतो। तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता, कुठे प्रवासात जायचं असेल तर हा नेऊ शकता। प्रवासामध्ये 3 ते 4 दिवस हा पदार्थ टिकतो आणि खूप छान असा हा चवीला लागतो। अजिबात पाण्याचा वापर केला नाही, त्यामुळे भरपूर दिवस टिकतो। तर नक्की तुम्ही हा पदार्थ देखील ट्राय करा, कारण याला देखील बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि हा देखील चवीला पहिल्याच पदार्थाप्रमाणे अप्रतिम लागतो। तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा। तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी वांगे घेतले, तर कोवळी अशी हिरवी वांगी घेतली आहे आणि बघा वांग्याची अशी काप करून घेतले आणि पाण्यामध्ये घातले, जेणेकरून काळे पडणार नाही। सोबतच तुरीचे दाणे घेतले आहे। आता मी एक मोठा लांब चिरून घेतला आणि अगदी थोड्याशा तेलावरती हा भाजून घेते। तर कांदा मोठा असल्यामुळे मी 1 घेतला आहे, तुम्ही हवं तर इथे 2 कांदेसुद्धा घेऊ शकता। तर कांदा छान लाल असा झालेला आहे। आता यामध्ये मी सुकं खोबरं घेते आहे आणि हे देखील अगदी थोड्याशा तेलावरती छान खरपूस असं भाजून घेते। तर कांदा आणि खोबरं छान भाजून झालं, थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि याची देखील अगदी बारीक अशी पेस्ट करून घेते। आता 2 चमचे इथे मी तेल घेते आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घातली, सोबतच कढीपत्त्याची 4 ते 5 पाने घातले आणि मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालते आहे। तर मी यामधलं अर्धच वाटण इथे घातलं आहे आणि 1 चमचा यामध्ये आला लसूण पेस्ट घातली आणि हे सुद्धा परतून घेतली। आलं लसूण पेस्ट आणि आपलं वाटण छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। छान तांबूस असं होईपर्यंत भाजून घेतलं, भरपूर तेल सुटलं। तर यामध्ये मी 1 चमचा धने पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलं आणि हे देखील अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतलं। आता यामध्ये जे मी वांग्याचे काप करून घेतले होते ते घालून घेते। तर वांगी चिरून आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाही आणि वांग्याचा देखील कडूपणा इथे नष्ट होतो। तर जे तुरीचे दाणे म्हणजे सोले ठेवले होते पाण्यामध्ये, ते देखील मी इथे घातले आहे आणि यामध्ये 1 मोठा टोमॅटो चिरून घातला। आता सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इथे आता मी गॅसची फ्लेम अगदी लो
तर सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. तर यामध्ये 1 चमचा काळा मसाला घातला आणि हा देखील एकदा ढवळून घेतला. आता इथे झाकून ठेवते. तर लो फ्लेमवरती मी 3 मिनटासाठी झाकून ठेवलं आहे. तर बघा आपले वांगे आणि तुरीचे दाणे बरेचसे शिजलेले आहे. तर वांगे छान सॉफ्ट झाले. आता यामध्ये मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलं होतं, त्यामुळे त्यामधलं पाणी घातलं आणि इथे देखील बघा गरम पाणी मी वापरलं आहे. तर इथे देखील आपलं गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे भाजीला तवंग देखील छान येते. आणि पाण्याचा वापर इथे खूप जास्त करायचा नाही, फक्त वांगे आणि तुरीचे दाणे शिजले इतकंच पाणी घातलेलं आहे आणि झाकून ठेवलं आहे. तर परत मी 3 ते 4 मिनटासाठी झाकून ठेवलं. आता दाणे आणि वांगे दोन्ही व्यवस्थित शिजलेले आहे. तर विदर्भातील ही अगदी प्रसिद्ध अशी सोले वांगे तयार झाले आहे. तर यामध्ये बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर देखील एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली. तर अगदी झटपट तयार होणारं हे विदर्भातील प्रसिद्ध सोलं वांगं तयार झालं आहे. तर नक्की हा पदार्थ ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये जरूर सांगा. तर चौथ्या प्रकारासाठी कुकरमध्ये मी तेल घालते. तर 3 मोठे चमचे यामध्ये तेल घालते. तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की 1 चमचा यामध्ये जिरं घातलं. आता 4 यामध्ये लवंगा घातले आणि 2 तेजपत्ता घातले आहे आणि 1 मोठा कांदा आणि 3 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतल्या उभ्या आणि सोबतच 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घातले. आणि आता हे कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेते. तर कांदा छान गुलाबी झाला आहे. आता यामध्ये हिंग घातला. तर पाव चमचा यामध्ये हिंग घातला. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि मी सुकं खोबरं, धने आणि मेथी थोड्याशा तेलावरती भाजून घेतले आणि मिक्सरला जाडसर अशी वाटून घेतली. ती ही यामध्ये घातलं. हवं तर तुम्ही कुटून देखील वापरू शकता. तर हे सगळं मी 1 मिनटासाठी बघा छान परतून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि लाल तिखट घातले. 2 चमचे यामध्ये लाल तिखट घातले. 1 चमचा चवीनुसार मीठ घातलं आणि 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले. सोबतच 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काळा मसाला घातला आणि हे सुद्धा फिरवून घेते. अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे. तर छान झणझणीत अशी आपली ही फोडणी झालेली आहे. आता यामध्ये तुरीचे दाणे घालते. तर इथे देखील आपल्याला कोवळे तुरीचे दाणे वापरायचे आहे. हे दाणे मी पाण्यामध्ये घालून ठेवले होते, म्हणजे एकदा हे पाण्याने धुवून घेतले. आणि आता आपल्याला इथे तुरीचे दाणे भरपूर वापरायचे आहे. तर एक मोठा बाउल असे मी तुरीचे दाणे इथे घेतलेले आहे आणि हे सगळे तुरीचे दाणे यामध्ये घालते. आणि यासोबतच मी इथे फुलकोबी घेतला आहे. तर एक छोटा फूल होतं फुलकोबीचं, त्याचे मी थोडेसे मोठे काप करून घेतले, ते यामध्ये घातले आणि हे सुद्धा व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता इथे मी झाकण ठेवते, परंतु झाकण अगदी व्यवस्थित लावलेलं नाही. आता इथे मी तांदूळ घेतले. जितके मी तुरीचे दाणे घेतले होते तितकेच आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहे आणि 2 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेते. तर यामध्ये तुरीचे दाणे आणि तांदूळ सारख्या प्रमाणात घ्यायचं, त्यामुळेच मग आपला हा पदार्थ खायला खूप छान लागतो. तर बघा 2 पाण्याने मी व्यवस्थित हे तांदूळ धुवून घेतले आहे आणि इथे कुठलाही तुम्ही सुवासिक तांदूळ वापरू शकता. सुवासिक तांदूळच वापरायचा, त्यामुळेच मग आपल्याला हा तुरीच्या दाण्याचाच म्हणजे सोले भात खायला खूप छान लागतात. तर सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे. आपले दाणे अगदी व्यवस्थित शिजले आहे. फुलकोबी देखील छान शिजलेलं आहे. खमंग फोडणी झालेली आहे. यामध्ये आता मी धुवून घेतलेले तांदूळ घातले आहे. तर आता तांदूळ या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आत्तापर्यंत गॅसची फ्लेम लोच आहे. तर सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाणी घातलं. तर 1.5 पट यामध्ये पाणी घातलं आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा सगळं व्यवस्थित मिक्स झालं. आता इथे झाकण लावून घेते आणि कुकरला हाय फ्लेमवरती 3 आणि लो फ्लेमवरती 1 अशा शिट्ट्या करून घेते. तर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. बघा अगदी मस्त असा हा विदर्भातील प्रसिद्ध तुरीच्या दाण्याचा भात म्हणजे सोले भात तयार झाला आहे. तर हा भात देखील अगदी मस्त लागतो आणि हिवाळ्यातील सर्वात फेवरेट असा हा माझा आहे. तर अगदी झटपट असा आपला हा तुरीच्या दाण्याचा भात म्हणजे सोले भात तयार झाला आहे. तर बघा याचा सुगंध इतका छान येतो की तुम्ही देखील हा आठवड्यातून 2दा तरी नक्की कराल. तर हा तुरीच्या दाण्याचा भात म्हणजे सोले भात गरमागरम कढीसोबत खाल्ला जातो, त्यामुळे याची चव आणखी अप्रतिम अशी लागते. तर हा देखील पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. आणि आज तुम्हाला दाखवलेले विदर्भातील सगळेच तुरीच्या दाण्याचे म्हणजे सोल्यांचे
कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पदार्थ एकदा तरी ट्राय करा आणि जमेल तितके हे सगळे पदार्थ शेअरसुद्धा करा. तर विदर्भातील प्रसिद्ध असे हे तुरीच्या दाण्याचे म्हणजे तुरीच्या सोल्यांचे सगळेच पदार्थ अप्रतिम चवीचे तर बनतात पण झटपट देखील बनते. तर नक्की एकदा ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर